कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी मी इथे कांद्याची पात कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्यासाठी लागणार आहे शेंगदाणे आणि 8 ते 9 हिरवी मिरची। मिरचीचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकता। मिरची आता मी ते मिक्सरला वाटून घेते। मी मिरची बारीक करून घेतलेली आहे। इथे कढईत मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। त्यात आपण ही मिरची आता घालणार आहोत। मिरची आता आपण परतून घेऊया। आता आपल्याला पात त्याच्यात टाकायची। हे बघा, आता आपण पात शिजायला टाकली। तेलात परतून घ्यायची व्यवस्थित आणि मग शिजायला ठेवायची। पोळी असल्यामुळे पात लवकर शिजेल। तोपर्यंत आपण शेंगदाणे बारीक करून घेऊ। शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायचे। यात लसूण अजिबात घालायचं नाही। हे बघा, शेंगदाणे मी आता एकदम बारीक वाटून घेतलेले आहे। ते आता आपण कांद्याच्या पातीत घालणार आहोत। हे बघा, आपली पात आता जवळपास शिजतच आलेली आहे। आपण यावर झाकण ठेवलेलं नव्हतं, त्यामुळे ती खूप छान तिला असा हिरवा कलर आलेला आहे। आपण टाकणार आहोत 1 चमचा भर मीठ आणि व्यवस्थित अजून एक 5 मिनिट तिला शिजून अशी गॅसवरती कमी गॅसवरती शिजून द्यायची। हे बघा, आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत। आता आपली पात शिजून तयार झालेली आहे। हे बघा, आपली कांद्याच्या पातीची भाजी इथे शिजून तयार झाली आहे। तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत हिला आवडीने खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।